नमस्कार. घरगुती भोजन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. जसं की तुम्ही थंबनेलला पाहिलंच आहे की आज आपण बाजरीच्या पिठामध्ये दही टाकून अतिशय पौष्टिक आणि भन्नाट अशी रेसिपी बनवत आहोत, जी की तुम्ही याआधी कधीही बनवली नसेल. चला तर मग आपल्याला याचं काय बनवायचं आहे ते पाहण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा. वेळ न घालवता आपण लगेचच आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा. चला तर सर्वप्रथम इथे आपल्याला 1 वाटी बाजरीचं पीठ घ्यायचं आहे. तर हे बाजरीचं पीठ आपल्याला चाळून घ्यायचं आहे. त्यानंतर 1 वाटी बाजरीचं पीठ आपल्याला एका मिक्सिंग बाउलमध्ये टाकायचं आहे. यामध्ये 2 चमचे फ्रेश दही घालायचं आहे. तुमच्याकडे जर दही अवेलेबल नसेल तर तुम्ही या ठिकाणी लिंबाचा रससुद्धा वापरू शकता. 2 चमचे दही आपण बाजरीच्या पिठामध्ये टाकूयात. सोबतच आपल्याला यामध्ये 1 चमचा बारीक रवा घालायचा आहे आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि हे संपूर्ण जिन्नस छान व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. एकजीव करून घ्यायचा आहे. रेसिपी अतिशय झटपट अशी होणारी आहे. यासाठी आपल्याला इतर कोणतीही पूर्वतयारी करावी लागतच नाही. पहा, आपण हे सर्व छान व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. आता यामध्ये थोडं थोडं करत पाणी घालायचं आहे आणि याचं मिश्रण बनवून घ्यायचं आहे. जसं जसं लागेल तसं तसं यामध्ये पाणी घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं. तर याचं जे मिश्रण आहे ना, ते आपल्याला जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही, मीडियम अशा स्वरूपाचं बनवून घ्यायचं आहे. बाजरीच्या पिठाची बऱ्याच जणांना बघा भाकरी आवडत नाही, त्यामुळे त्यांच्यासाठी ही रेसिपी अतिशय परफेक्ट आहे. किंवा बऱ्याच वेळा तुम्ही बाजरीचे खूप सारे प्रकार बनवले असतील, पण हा प्रकार तुम्ही याआधी कधीही बनवले नसेल. अतिशय पौष्टिक आहे. लहान मुलांना तर खूप जास्त आवडेल इतकी पौष्टिक अशी रेसिपी आहे. इथे तुम्ही पाहू शकता आपण यामध्ये पाणी घालून बघा याचं या स्वरूपाचं मिश्रण बनवून घेतलेलं आहे. मिश्रणाची कन्सिस्टन्सी पहा, इथपर्यंत होईपर्यंत आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे. बघू शकता तुम्ही आपलं मिश्रण या स्वरूपाचं इथे तयार झालेलं आहे. मध्यम अशी याची कन्सिस्टन्सी आहे. पहा, या स्वरूपाचं आपलं मिश्रण तयार झालं. आता यावरती झाकण ठेवून द्यायचं आहे. एक 4 ते 5 मिनटं साईडला ठेवून देऊया. एक 4 ते 5 मिनिटानंतर यावरचं झाकण काढलं. पाहू शकता पीठ आपलं अगदी व्यवस्थित असं भिजलेलं आहे. या स्वरूपाचं आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे. आता यामध्ये आपल्याला आणखीन काही जिन्नस घालायचे आहे, जसे की बारीक चिरलेला कांदा, सोबतच बारीक चिरलेले टोमॅटो, बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि कोथिंबीर घालूयात. यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे आणखीन काही भाज्या घालू शकता, जसे की गाजर असेल, कोबी असेल, बीट असेल किंवा इतर कोणत्याही भाज्या ज्या की तुम्हाला आवडतात त्या घालू शकता. भाज्या घालायच्या आणि छान व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता सर्वात शेवटी यामध्ये आपल्याला अगदी चिमूटभर खायचा सोडा घालायचा आहे. सोडा घालायचा आणि वरून थोडंसं पाणी घालायचं आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. एकजीव करून घ्यायचं. पाहू शकता सोडा घातल्यानंतर हे पीठ आणखीनच छान हलकं फुलकं असं झालेलं आहे. पीठ छान असं फुललेलं आहे. इथे आपलं हे मिश्रण तयार झालं. आता लगेचच गॅसवरती आपले पॅन गरम करायला ठेवायचं आहे. पॅन व्यवस्थित असं गरम झाला की याच्या सर्व साच्यांमध्ये तूप टाकायचं आहे. या ठिकाणी मी तुपाचा वापर करत आहे. हवं तर तुम्ही तेल किंवा बटरसुद्धा वापरू शकता. सर्व साच्यांमध्ये तूप टाकून घेऊया. तूप टाकल्यामुळे या पदार्थाची चव आणखीनच वाढते, त्यामुळे शक्यतो तुम्ही तुपाचा वापर करा. तूप घालायचं आणि अलगद असं आपे पॅन हलवून घ्यायचा, म्हणजे बघा सर्व साचे व्यवस्थित असे ग्रीस होतात. आता लगेचच आपल्याला या सर्व साच्यांमध्ये पांढरे तीळ घालायचे आहेत. इथे तुम्हाला अंदाज आलाच असेल की आज आपण काय बनवतो आहे. अगदी बरोबर ओळखलं तुम्ही की आज आपण बाजरीच्या पिठाचे पौष्टिक असे आप्पे बनवत आहोत, जे की खायला खूपच चविष्ट आहे, झटपट तयार होतात. तीळ घातल्यानंतर सर्व साच्यांमध्ये आपल्याला हे मिश्रण भरून घ्यायचं आहे. इथे पहा, मिश्रण भरताना आपल्याला कडेने भरायला सुरुवात करायची आहे आणि सर्वात शेवटी मध्यभागी घालायचे, कारण मध्यभागी हीट भरपूर असते ना, त्यामुळे मधले आप्पे पटकन भाजले जातात. त्यामुळे सर्वात शेवटी आपण मध्यभागी घालूया. हे बाजरीच्या पिठाचे आप्पे अगदी झटपट तयार होतात. पहा, सकाळच्या धावपळीमध्ये तुम्हाला नाश्त्यासाठी काय बनवायचं ते सुचत नसेल ना, अशा वेळेस तुम्ही ही पौष्टिक अशी रेसिपी बनवू शकता. कोणतीही पूर्वतयारी करावी लागत नाही. अगदी आपल्या घरामध्ये उपलब्ध असणाऱ्या साहित्यामध्ये हा पदार्थ तयार होतो. बघा, आपण सर्व साच्यांमध्ये मिश्रण भरून घेतलं. आता गॅस मध्यम ठेवायचा आहे आणि यावरती झाकण ठेवून द्यायचं आहे आणि हे आप्पे भाजून घ्यायचे आहेत.
आता एक 4 ते 5 मिनिटानंतर यावरचं आपण झाकण काढूयात. इथे तुम्ही पाहू शकता आप्पे अगदी मस्त असे टम्म फुगलेले आहेत, फुगून वरती आलेले दिसतात. आता वरच्या बाजूने थोडंसं आपल्याला तूप सोडायचं आहे आणि हे आप्पे आपण पलटवून घेऊया. इथे तुम्ही पाहू शकता खालच्या बाजूने आप्पे अगदी मस्त असे भाजले गेलेले आहेत. रंगसुद्धा अतिशय सुरेख आलेला आहे. सर्व आप्पे आपण पलटवून घेऊया. तीळ टाकल्यामुळे पहा हे आप्पे दिसायलाही सुंदर दिसतात आणि चवीला तर अतिशय अप्रतिम आहेत. तीळ आणि बाजरीच्या पिठाचं कॉम्बिनेशन ऑलरेडी खूपच जास्त पौष्टिक आहे. सर्व आप्पे आपण पलटवून घेऊया. पहा मधले आप्पे पटकन भाजले गेलेले आहेत, परंतु कडेचे आप्पे भाजण्याकरता जरासा वेळ लागतो. आप्पे भाजताना गॅसची फ्लेम मध्यमच ठेवायची, जेणेकरून हे आप्पे आतमध्येपर्यंत अगदी व्यवस्थित असे शिजले जातात. तर मंडळी, तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या शहरातून किंवा मग कोणत्या गावातून पाहत आहात ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. म्हणजेच मलासुद्धा समजेल की आपले व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचतात आणि व्हिडिओच्या शेवटी मला तुमचे आभार नक्कीच मानता येतील. इथे पहा आपण सर्व आप्पे पलटवून घेतलेले आहेत. तर जसजसे आप्पे हे भाजले जातील तसतसे अलटीपलटी करून भाजून घ्यायचे. सर्व आप्पे आपण पलटवून घेतलेले आहेत. याची दुसरी बाजूसुद्धा छान अशी भाजून घेऊया. वाटलंच तर मधून थोडंसं यावरती तुपाची धारसुद्धा सोडून घ्यायची आहे. इथे पहा आप्पे खालच्या बाजूने सुद्धा भाजले गेलेले आहेत. पहा आप्पेला रंगसुद्धा अगदी मस्त आलेला आहे, बघू शकता. आता हे भाजून घेतलेले आप्पे लगेचच आपण या पॅनमधून काढून घेऊया. तर हे आप्पे ना लहान मुले तर खूपच जास्त आवडीने खातात. तुम्ही लहान मुलांना टिफिनसाठी सुद्धा ही रेसिपी देऊ शकता किंवा अगदी 2 वर्षाच्या मुलांसाठी सुद्धा ही रेसिपी अतिशय परफेक्ट आहे आणि पौष्टिकसुद्धा आहे. पहा हे भाजून घेतलेले आप्पे लगेचच आपण आप्पे पॅनमधून काढून घेऊयात आणि ज्या साईडचे आप्पे आहेत ना ते मध्यभागी ठेवूयात, जेणेकरून अगदी व्यवस्थित असे भाजले जातील. तुम्ही सुद्धा ह्या बाजरीच्या पिठाचे पौष्टिक असे आप्पे एकदा नक्की बनवून पहा. मला खात्री आहे तुम्हाला आजची ही रेसिपी 100% आवडली असेल. जरासुद्धा आवडली असेल तर एक लाईक नक्कीच करा आणि जाता जाता आपलं घरगुती भोजन या अस्सल मराठमोळा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि त्यापुढील बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. म्हणजेच आपल्या येणाऱ्या नवनवीन भन्नाट आणि युनिक अशा रेसिपीचे अपडेट सर्वप्रथम तुम्हाला मिळतील. पहा किती मस्त असे इथे आपले बाजरीच्या पिठाचे पौष्टिक आप्पे तयार झालेले आहेत, जे की अगदी कमीत कमी तेलामध्ये तयार होतात. पाहू शकता आप्पे अगदी मऊ लुसलुशीत असे झालेले आहेत. आता मी तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवते. पहा आतमधून छान जाळीदार असे झालेले आहेत. आतमध्येपर्यंत अगदी व्यवस्थित असे शिजले गेलेले आहेत. हे आप्पे तुम्ही तुमच्या आवडीच्या कोणत्याही चटणीसोबत सर्व करू शकता किंवा दहीसोबतसुद्धा खायला खूपच मस्त लागतात. तुम्हीसुद्धा एकदा नक्कीच ही रेसिपी ट्राय करून पहा. चला मग आपण भेटूया अशाच पुढच्या एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत खात राहा, मस्त राहा, सर्वात महत्त्वाचं म्हणजे हेल्दी राहा. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. चला मग बाय बाय.